तारीख होती 14 जुलै 2025ची. या दिवशी सचिन नावाच्या एका 25 वर्षीय तरुणाचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर हा तरुण त्याच्या पत्नीला घेऊन त्याच्या घरी आला. त्याची पत्नी सासरी आली होती. पहिल्यांदा तर ती सासरचं पूर्ण वैभव वगैरे बघून बाहेरून गेली. तिला समजलं की इकडे तर पैसा भरपूर आहे. त्याच्यामुळे ती आता आनंदी झाली होती. 4-5 दिवस गेल्यानंतर या दोघांचा 16व्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रम झाला. सचिन त्याच्या रूममध्ये होता. त्यावेळेला सचिनच्या सासरच्यांनी त्याच्या पत्नीला त्याच्या रूममध्ये ढकललं. रात्रीचे साधारणतः 11-12 वाजलेले असतील. हा सचिन त्या ठिकाणीच बसलेला होता. ज्यावेळेला त्याची पत्नी रूममध्ये आली त्यावेळेला सचिन थोडासा कावराबावरा झाला. त्याला समजलं नाही काय करू. त्याची पत्नी त्याच्याकडे येऊन बसली. त्यावेळेला तो उठून खुर्चीवरती जाऊन बसला. 5 ते 10 मिनटं गेल्यानंतर त्याच्या पत्नीच्या शरीरामध्ये असं काहीतरी होऊ लागलं, म्हणजे सचिनला ओढून घ्यावं, त्याच्यासोबत वेळ घालवावा असं तिला वाटू लागलं. त्यावेळेला तिने तिच्या पती सचिनपाशी गेली. खुर्चीवर बसलेला होता. त्याच्या मानेवरती हात फिरवला. तो तिथून उठला आणि बेडवरती जाऊन बसला. आता हे याचं असंच चालू. तिथं आली त्याची पत्नी की तो खुर्चीवरती जायचा, खुर्चीवरची आली की बेडवरती जायचा. त्यावेळेला ती म्हणली की काय होतंय? तो म्हणला काही नाही, माझं शरीर जरा थकलं आज, मला कंटाळा आला आहे. त्यावेळेला त्याची पत्नी विचार करते की भरपूर दिवस झालं कार्यक्रम चालू आहे त्यामुळे थकून गेला असेल, जाऊ द्या. त्या दिवशी तिने विषय सोडून दिला. दुसऱ्या दिवशी तसंच, तिसऱ्या दिवशी तसंच. आता याची पत्नी एकदा माहेरला जाऊन आली येते जातीला, तरी पण याचं तसंच. 1 महिना गेला तरी त्या सचिनने त्याच्या पत्नीला अजूनपर्यंत हातच लावला नाही. आता याची पत्नी इकडे उफाळत होती तिची जवानी. तिच्या मनामध्ये इच्छा होती की याने तिच्यासोबत काहीतरी करावं. पण तिने एवढे दिवस समजून घेतलं की चला, सचिनच्या मनामध्ये थोडी भीती असेल, पहिल्यांदा करतोय, याने अजूनपर्यंत कुठल्या महिलेला हात लावला नसेल, त्यामुळे होत असेल. पण पूर्ण 1 महिना गेला तरी त्याने त्याच्या पत्नीसोबत काहीच केलं नव्हतं. त्यावेळेला त्याची पत्नी आता चिडली आणि तिच्या सासूपाशी जाऊन म्हणते की तुझा जो पोरगा सचिन आहे तो नामर्द आहे, असं मला शंका आहे. बघ ना, मी 1 महिना झाला त्याच्या पाठीमागे लागली तरी तो माझ्यासोबत काही करेना. त्यावेळेला या सचिनची आई म्हणते की तू वेडी झाली काय, काय बोलते फुकटच, तुला लाज वगैरे काय आहे का? त्यावेळेला त्या सचिनची पत्नी म्हणली की तुला खोटं वाटत असलं तर तू एकदा त्याची मर्दानगी चेक करून बघ. ज्यावेळेला सचिनची पत्नी अशी म्हणते त्यावेळेला त्याच्या आईने आता निर्धार केला की आज मी त्याची मर्दानगी चेक करूनच राहणार. त्यावेळेला त्याच्या आईने असं काही केलं त्यामुळे आज ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली. पूर्ण घटनेचा तपशील मी तुम्हाला सांगतो. नेमकं काय घडलं त्याच्यानंतर आणि त्याच्या आईने कशी केली याची मर्दानगी चेक, याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते लातूरमधून. लातूरमध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा सचिन ज्या वेळेला 14 वर्षांचा होता ना, जवळजवळ 10 वर्षापूर्वी, त्यावेळेला त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्याचे वडील जे होते बांधकाम कामगार होते, थोडीफार शेती होती, त्याच्यातून त्यांच्या घराचा उदरनिर्वाह चालायचा. जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत सचिनला, त्याच्या आईला, त्याच्या बहिणीला कधी कसला त्रास झालेला नाही. त्यांनी मेहनत मजुरी करून त्यांचं कुटुंब चालवलं. पण त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर यांचं कुटुंब पूर्ण रस्त्यावरती आलं. त्यांच्या वडिलांना थोडीफार सवय होती दारू वगैरे घ्यायची, त्याच्यामुळे थोडेफार कर्ज झालेलं होतं. आता ती लोक सचिनच्या दारात येऊन पैसे मागू लागले. त्यावेळेला त्यांची आई, त्यावेळेला सचिन विचार करायचा की हे काय झालं माझ्यासोबत, माझं तर आयुष्य एकदम चांगलं चालू होतं, अचानक माझ्यासोबत असं झालं, देव माझ्यासोबतच असं का करतोय. त्यावेळेला त्याला माहीत नव्हतं की देव त्याच्यासाठी पुढे चालून खूप सारे चान्स आणणार आहेत ज्याच्यामुळे त्याचं आयुष्य चांगलं होईल. त्याची आई सुमन नावाची, सुमन मेहनत करू लागते. तिच्याकडे 2-3 एकर रान होतं. त्या रानामध्ये मेहनत करायची, मजुरी करायची. त्याच्यामधून येणारा पैसा तिने पहिलं तर उधारी दिली सगळ्यांची, कोणाचं उसनं पैसे घेतलेलं होतं, काय घेतलेलं होतं, आणि बाकीच्या राहिलेल्या पैशातून तिने घर चालवून सचिन आणि त्याच्या बहिणीचं शिक्षण पूर्ण केलं. आता हे दोघं शिकत होते, दुसरीकडे त्याची आई मेहनत करत होती. रानामध्ये पाणी वगैरे थोडंफारच होतं, त्याच्यातून जनावरांना वैरण वगैरे करायची. घरी 2 गायी होत्या, त्या वैरण जनावरांना टाकल्यानंतर त्याच्यातून दुधाचं उत्पन्न यायचं. असं तर सुंदर आयुष्य चालू होतं. पण निसर्गाच्या पुढे कोणाचं काय चालणार आहे. काही दिवसानंतर दुष्काळ पडला. दुष्काळात त्यांचं सगळं रान पडीक पडलं, गायी विकाव्या लागल्या. आता यांच्यापाशी काहीच पर्याय नव्हता. सचिन आता पूर्णपणे निराश झाला. त्याला समजलं की आता आपल्याला शाळा सोडावं लागणार आहे. सचिन त्यावेळेला 12वीमध्ये शिकत होता आणि त्याची बहीण 10वीमध्ये शिकत होती. त्यावेळेला सचिनची आई म्हणते की नको, तू 12वी पूर्ण कर आणि बघू पुढे काय करायचं, तोपर्यंत मी काहीतरी जुगाड करते. ज्या वेळेला त्याची आई अशी म्हणते त्यावेळेला सचिन बिनधास्त होतो आणि शाळेला जायला लागतो. शाळा शिकत होता. त्याची बहीण आता 10वी पूर्ण करते, सचिन 12वी पूर्ण करतो.
दोघांनी आता पुढील शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलं होतं. पैसा आता भरपूर लागणार होता. दोघं चांगले शिक्षण घेत होते. सचिन इंजिनिअरिंग करत होता. त्याची बहीण अंजली ती आता 11वीला ॲडमिशन घेते. पैसा भरपूर, हॉस्टेलची फी भरायची आहे, पुस्तकं भरायची आहेत, शाळेची फी भरायची आहे. एवढा पैसा तर नव्हता. त्याच्या आईने मेहनत मजुरी करायला चालू केली. जी गावातली मोठी लोकं आहेत त्यांच्या रानात जाऊ लागली. आज याच्या रानात तर उद्या त्याच्या रानात, असं तिचं आयुष्य चालू होतं. तिने स्वतःचं आयुष्य तर काही ठेवलंच नाही. जे काय आहे ते तिच्या पोरांसाठी समर्पित करून टाकलं. सचिनची आई सुमन जेव्हापासून तिचा पती गेला होता तेव्हापासून निरंतर कामच करत होती. तिने तिच्या शरीराकडे कधी लक्षच दिलं नाही किंवा तिने तिच्या स्वतःच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या मारून टाकल्या होत्या. पण तिचं शरीर असं काही चमकत होतं ना, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पण कामाला जायची त्या ठिकाणचे तरुण, त्या ठिकाणचे जवान व्यक्ती सगळे तिच्याकडे बघायचे. आता हे तिला हळूहळू जाणवत होतं. तिच्या लक्षात आलं की हिच्यात काहीतरी वेगळं आहे. हिच्या शरीरामध्ये असं काहीतरी आहे ज्याच्यामुळे सगळे आकर्षित होत आहेत. आता याच्यावरून हिने ठरवलं ना की आता मी याचाच वापर करून पैसे कमवणार. गावातला एक मोठा शेतकरी होता रामपाल. या रामपालच्या घरी 4 ते 5 एकर द्राक्षे, 2-3 एकर डाळिंब अशी पूर्ण बागायत होती. पैसा भरपूर होता. त्याला एका मजुराची गरज होती. महिला मजूर हवी होती. त्यामुळे हा सचिनच्या आईला सुमनला कामाला बोलवतो. जेव्हा याने कामाला बोलवलं होतं त्यावेळेला तर त्याच्या मनामध्ये फक्त होतं की कामच करून घ्यायचं. पण पुढे चालून हळूहळू या सुमनने त्याच्यावरती अशी काही जादू केली. हा तिच्या प्रेमामध्ये एकदम पागल झाला. आता या सुमनला आणि त्या रामपालला ज्या वेळेला पण टाईम भेटेल त्यावेळेला ते एकरूप व्हायचे, संबंध बनवायचे. त्यावेळेला ती सुमन खुश व्हायची. वरून तिला पैसे पण भेटायचे. त्याच पैशातून ही सचिन आणि त्याच्या बहिणीचं शिक्षणाचा खर्च पूर्ण करायची. वरून मेहनत मजुरीचे पण पैसे येत होते. पण अशा गोष्टी काय भरपूर दिवस चालत नाहीत. आता हळूहळू गावामध्ये चर्चा पसरू लागली. ती चर्चा सचिनच्या कानापर्यंत पोहोचली. सचिन त्याच्या आईपाशी एक दिवशी येतो आणि म्हणतो की आई, हे दप्तर तुझ्यापुढे आपटलं. त्याच्या बहिणीचंही त्यानं दप्तर आपटलं. ही आता मी आजच्यापासून काय शाळेला जात नाही. तू जे करते ना ते चुकीचं आहे. तू जोपर्यंत आईवडील तुझ्यामुळे ना मला संपूर्ण गावामध्ये मान खाली घालावं लागते. माझे मित्र मला चिडवतात आणि काहीही बोलतात. तू हे काम लवकर जर बंद नाही केलं तर मी पूर्ण शिक्षण सोडून देईल आणि कुठं तर निघून जाईल. आता ज्या वेळेला सचिन असं म्हणतोय त्यावेळेला त्याची आई त्याच्या पुढे रडायला लागली आणि म्हणू लागली, मी काय करू शकते ना सांग. मी तुमच्यासाठी करते एवढं सगळं करायचं, ती माझ्यासाठी करते काय. त्यावेळेला सचिन म्हणला, हो आम्हाला समजते कोणासाठी करते. समजायला लागले तुझी बदलणारी अवस्था बघून आम्हाला की कोणासाठी चालू आहे नेमकं. तू तुझ्या शरीराची भूक भागवण्यासाठी हे सगळं करते ना, आम्हाला माहीत नाही काय. सचिन असं म्हणतोय म्हणल्यावरती सुमन आता एका जागेला बसून रडायला लागली. त्यावेळेला तिला कळून चुकलं की आपली पोरं मोठे होत आहेत. आता आपल्याला हे सगळं करणं बंद करावं लागेल. त्यामुळे ती आता उद्यापासून रामपालच्या शेतात जाणं बंद करते. दुसरीकडे रामपाल, ज्याला की या सुमनची सवय लागली होती, तो कावरा-बावरा होऊ लागला. त्याने विचारायला चालू केले की काय येत नाही, काय येत नाही. त्यावेळेला सुमननं घडलेली घटना सांगितली. त्यावेळेला हा रामपाल सुमनला म्हणतो की ठीक आहे, एक काम कर, याच्यावरती एकच पर्याय आहे. तुझी पोरं आहेत हॉस्टेलला टाक. ना त्यांना कोण बोलेल, ना त्यांना कोण सांगेल, ना त्यांच्या लक्षात येईल. त्यावेळेला सुमन असंच करते. रामपाल तिला 1,00,000 रुपये देतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे, ह्या दोघांची फी भर आणि हॉस्टेलला नेऊन फेक. त्यावेळेला ही सुमन तिच्या पोराला, सचिनला आणि अंजलीला हॉस्टेलमध्ये भरती करते. सचिन म्हणतो की ठीक आहे. आता याबद्दल सचिनला काय माहीत नव्हतं. त्याची आई म्हणली की मी आपलं रान जे आहे ते कोणापाशी तर घाण ठेवलं आहे, त्याच्यातून येणाऱ्या पैशातून मी तुला हे सगळं केलेलं आहे. फक्त तू नोकरी लाग आणि आपलं रान आहे ते सोडवून घे. आता सचिनला ज्या वेळेला असं समजतं त्यावेळेला तो म्हणतो ठीक आहे, माझ्या वडिलाचं रान तू घाण ठेवलं आहे ना, मी आता मेहनत करतो, नोकरी लागतो आणि त्याच्यानंतर आपलं रान सोडवून घेतो. आता बहीण भाऊ हॉस्टेलमध्ये राहून चांगली मेहनत करू लागतात, कष्ट करू लागतात, अभ्यास करायचे. जी पण परीक्षा यायची त्या परीक्षेत हा सचिन टॉपलाच असायचा. दुसरीकडे ही सुमन आणि हा रामपाल, आता यांना मोकळंच रान सापडलं होतं. आता हे दोघं चांगल्या पद्धतीने शरीर सुखाचा अनुभव घेत होते. दुसरीकडे त्या सचिनने मेहनत करून त्याची इंजिनिअरिंग पूर्ण केली. त्याच्या बहिणीनेही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आता त्याची बहीण मोठी झालेली होती. तिच्या लग्नासाठी खर्च करावा लागणार होता. त्यावेळेला त्या सचिनची आई विचार करते की हिचं लग्न लावून द्यावं. त्यामुळे ती तिच्यासाठी स्थळ बघू लागते. त्यावेळेला हा रामपाल म्हणतो की स्थळ कुठे शोधते, काय करते, माझा पोरगा आहे ना त्याच्यासोबत लावून दे. म्हणजे काय होईल, आपल्यातच आपलं सगळं होऊन जाईल. म्हणजे आपल्याला भेटता पण येईल, आपल्याला बोलता पण येईल. त्यामुळे कसली अडचण पण राहणार नाही, कोण काय बोलू पण शकणार नाही. सचिनची आई होकार देते. रामपालचा पोरगा मोठा त्याच्यासोबत या
अंजलीचं लग्न लावून देते. आता ज्या वेळेला या अंजलीचं लग्न झालं त्यावेळेला राहिला होता फक्त सचिन. सचिन म्हणला की मी नोकरी लागल्याशिवाय काहीच करत नाही. आता हळूहळू सचिन मेहनत करतो आणि इंजिनिअरिंग तर झाली होती. काही ठिकाणी इंटरव्ह्यू वगैरे देतो. त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होतं. पगार 50-60 हजार पगार देऊन त्याला एक IT कंपनीमध्ये हायर करतात. त्या ठिकाणी तो काम करू लागतो. 1-2 महिने 3 महिने गेल्यानंतर त्याने थोडेफार पैसे जमा केले होते. तो त्याच्या आईपाशी देतो आणि म्हणतो की हे घे आणि जी काही जमीन गहाण ठेवली होती ती माघारी घे. त्याची आई म्हणते हो घेते जमीन, तू आपलं काम कर. त्यावेळेला त्याला माहीत नव्हती कुठली जमीन ठेवायला आणि काय ठेवायला. सगळा पैसा रामपाल पुरवत होता. त्यावेळेला त्याला माहीत नव्हतं हे सगळं. आता ही सुमन त्या ठिकाणी ते पैसे घेऊन असेच दिवसामागे दिवस जात होते. इकडे त्या सचिनची बहीण अंजली चांगल्या प्रकारे खुश राहत होती. तिचा पती चांगला होता आणि तो रामपाल या सचिनच्या आईसोबत तोही खुश होता. असेच दिवस चालू होते. आता या सचिनचं वय होत होतं. सचिन 23-24 वर्षांचा झाला. त्याची आई विचार करू लागली की पोराचं लग्न करून दिलं पाहिजे. त्याच्यामुळे ही सचिनला म्हणते की लग्न कर रे बाबा. त्यावेळेला सचिन म्हणतो तूच बघ एखादी कुठं असेल तर. मित्रांनो तुम्हाला सांगतो ही जी सचिनची आई होती ना ती आधीपासूनच याच्यासाठी एक स्थळ बघून बसलेली होती. हा रामपाल होता ना याला एक छोटी पोरगी पण होती. ती आता 14वीमध्ये शिक्षण घेत होती. दिसायला अतिशय सुंदर होती. सुषमा नावाची ही पोरगी. कॉलेजमध्ये ज्या वेळेला जायची त्यावेळेला गावातल्या पोरांच्या नजरा तिच्यावरतीच असायच्या. रामपालने आधीच सांगितलं होतं की माझ्या पोरीचं लग्न तुझ्या पोरासोबत लाव. कारण हे होतं गरीब कुटुंब होतं पण आता तो इंजिनियर झाला होता. लाखभर रुपये कमवत होता. त्यामुळे तो काय बोलणार नव्हता. सहजरित्या लग्न लावून देणार होता. ज्यावेळेला सचिन ऐकतो की सुमती आहे की रामपालची पोरगी त्यावेळेला तो सुरुवातीला तर नकार देतो. कारण त्याने ऐकलं होतं चर्चा. त्यावेळेला त्याला वाटलं की हे असं केल्यानंतर गावामध्ये आपली बदनामी होईल. त्यामुळे हा सचिन नको म्हणतो. पण नंतर ज्यावेळेला या सुमतीचा फोटो सचिनला दाखवतात त्यावेळेला सचिन होकार देतो आणि तिच्यासोबत या सचिनचं लग्न ठरतं. काही दिवसांनी हा गावाकडे आल्यानंतर दोघांचा साखरपुडा करतात. साखरपुडा वगैरे झाला. त्याच्यानंतर लग्नाची तारीख ठरली. दोघांनी एकमेकाशी मोबाईल नंबर शेअर केले. आता हे दोघं तासनतास बोलायचे. यांच्यामध्ये चांगलंच प्रेम रंगलं होतं. 5 ते 6 महिन्यानंतर सचिनच्या आईने या दोघांचं लग्न लावून दिलं आणि त्या पोरीला घरी घेऊन आली. सुमती ज्यावेळेला घरी आली त्यावेळेला सचिन तिच्यासोबत चांगला वागायचा. या दोघांची पहिली रात्र होती. त्या रात्री सचिनने तिच्यासोबत काहीच केलं नाही. तिच्यापासून दूर पळायचा. 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, अशीच घटना घडत होती. त्यावेळेला त्या सचिनच्या पत्नीने सुमतीला म्हणजे तिच्या सासूला सांगितलं घडलेली घटना. ती म्हणली नाही असं काही नाही, तो सहज आपलं करत असेल, घाबरत असेल. सचिनची पत्नी म्हणू लागते घाबरत असेल, 1 महिना कोण घाबरतं. आता मी पूर्ण प्रयत्न करते पण तो काय करतच नाही आहे. मात्र वाटतं हा नामर्द आहे, याच्यामध्ये मर्दानगीच नाही. त्यावेळेला त्याची आई त्याच्या सुनेवरती एक कानाखाली लावते आणि म्हणते की असं काहीही बोलू नको, उगाच काहीतरी उठू नको गावामध्ये अफवा. सचिनची पत्नी म्हणते मग तू साबित करून दाखव की तो मर्द आहे आणि तो माझ्यासोबत करू शकतो. नाहीतर मी तुझ्या पोराला सोडून जाईन, मला डिवोर्स पाहिजेल आहे. ज्यावेळेला सचिनची आई असं ऐकते त्यावेळेला ती आश्चर्यचकित होते की कसं काय असं बोलू शकते. आता हा जो रामपाल आहे त्याला फोन करते असं असं घडलंय. त्यावेळेला रामपाल म्हणतो की मी माझ्या पोरीला समजावून सांगतो. फोन करतो पण त्याची पोरगी काय ऐकण्यासाठी तयार नव्हती. म्हणली नाही माझ्या हे शरीराच्या काही गरजा आहेत, जर त्या पूर्ण नाही झाल्या तर मी नाही थांब. आता करायचं काय नेमकं. त्यावेळेला एक दिवशी हा सचिन बाहेर गेलेला असताना त्याची आई त्याच्या बायकोपाशी जाते आणि म्हणते हे बघ आज मी तुझ्या जागी झोपते, तू माझ्या रूममध्ये झोप. त्यावेळेला मला समजेल की तो करतोय का नाही, का तू खोटं बोलते. मला तर वाटते तुझं बाहेर कुठं तरी लफडं असेल त्याच्यासाठी तू असं बोलते. आज मी चेक करून बघते. सचिनच्या आईला माहिती होतं तिचा पोरगा रात्री 9 वाजता येतो कामावरून, जेवण करतो आणि डायरेक्ट रूममध्ये जाऊन झोपतो. त्यावेळेला रूमची लाईट बंद असते. ती तिच्या सोन्याला सांगते माझ्या रूममध्ये झोप आणि सचिनची आई त्या सचिनच्या बेडवरती जाऊन झोपते. सचिन येतो आणि आज तो मूडमध्ये होता. त्याने विचार केला होता की आज करायचं काहीही करून. सचिनने जेवण केलं आणि सचिन लाईटची रूम बंद करून बेडवरती जाऊन झोपतो आणि त्या ठिकाणी त्याला वाटतं की त्याचीच पत्नी आहे म्हणून तो आज म्हणू लागतो की आज आपण लय वेळ करू आणि वडू लागतो. त्यावेळेला अचानक त्याची आई उठते आणि म्हणते की तू तर करू शकतो, तुझी पत्नी म्हणते की तू करू शकत नाही, नेमका काय विषय आहे. पण सचिन म्हणतो तू काय करते इथं. त्यावेळेला ती घडलेली पूर्ण घटना सांगते. सचिनला आता राग येतो आणि म्हणतो की मला ना तुझ्यावरती खूप राग यायला लागलाय. तू जे करते ना ते मला समजत नाही, तू असं का करते. सचिनचा पारा चढतो. सचिन त्या ठिकाणी आईसोबत वाद घालायला लागतो. त्या दोघांमध्ये वाद एवढा विकोपाला गेला की सचिनने त्याच्या आईला त्या ठिकाणी मारहाण केली. म्हणला की तुझं हे खूप झालं, आधीच तू माझी इज्जत घालवली आणि असं करून काय साबित करणार होती तू. त्या ठिकाणी सचिनने तिथं पडलेले रॉड उचलून त्याच्या आईच्या डोक्यात मारला.
त्यावेळेला त्याची आई त्या ठिकाणी जमिनीवरती कोसळली. जमिनीवरती कोसळल्यानंतर त्या ठिकाणी रक्तबंबाळ झाली होती. काही वेळातच तिने तिचे प्राण सोडले. आता हा कालवा ऐकून त्या ठिकाणी सचिनची पत्नी आली. सचिनने त्याच्या आईला मारलेलं आहे. आता ती लवकर घाबरून घराच्या बाहेर पळते. सचिन तिच्या मागं पळत होता. म्हणला की तुझ्यामुळं झालं हे. तोपर्यंत गावातल्या लोकांनी कालवा ऐकून सचिनला थांबवलं. घडलेली पूर्ण घटना त्यांच्या लक्षात आली होती. पोलिसांना फोन केला. पोलीस त्या ठिकाणी आले. पोलीस ज्यावेळेला आले त्यावेळेला सचिनला ताब्यात घेतलं. त्याच्या आईची बॉडी ताब्यात घेतली आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. आता पोलिसांना समजत नव्हते की नेमकं हे का घडलं. सचिनच्या पत्नीने सांगितले असं असं घडलं होतं म्हणून ती त्या ठिकाणी गेली होती. पोलीस म्हणले मग सचिनला, तू का करत नव्हता आता त्याचं कारण तर सांग. एवढं सगळं रामायण घडून गेलं. त्यावेळेला सचिननं सांगितलं की मी ज्या वेळेला घरी होतो त्यावेळेला टेन्शनमुळे हे आईचं टेन्शन होतं. त्याच्यामुळे माझ्या डोक्यामध्ये ताण असायचा. मी हस्तमैथून करायचो. मला हस्तमैथुनाची एवढी सवय लागली होती की त्याच्यामुळे माझ्या शरीरावरती परिणाम व्हायला लागला. मी हॉस्टेलवर गेलो तेव्हा पण मी हस्तमैथून करायचो. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार झाला की मी माझ्या पत्नीला खुश करू शकणार नाही, जास्त वेळ करू शकणार नाही. त्यामुळे मी तिच्याजवळ गेलो नाही. पण ज्या दिवशी नेमकं मी तिच्याजवळ जायचो होतो त्यावेळेला त्या ठिकाणी ही माझी आई निघाली आणि मी त्या ठिकाणी माझा डोक्याचा पारा चढल्यानंतर तिला संपवलं. पोलीसही हैराण होते. नेमकं कुठली घटना कुठपर्यंत जाऊ शकते याच्याबद्दल ते बघत होते. पोलिसांनी या सचिनवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि याच्यावरती कारवाई चालू केली. पुढे चालून याच्यावरती जे व्हायचं ते होईल. पण मला सांगा मित्रांनो, आता यामध्ये चूक कोणाची आहे? सचिनची, त्याच्या आईची का त्याच्या पत्नीची? यामध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. खूप मेहनतीने लपून